दरवेळी तुम्ही ChatGPT सोबत बोलता, प्रश्न विचारता तेव्हा ते किती पाणी पितं माहितीये? मध्यम लांबीची 10 ते 50 उत्तरं देण्यासाठी ChatGPT 3 500 ml म्हणजे अर्धा लिटर पाणी वापरत होतं, असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी 2023 मध्ये केलेल्या अभ्यासात म्हटलेलं आहे. ही AI वापरण्यासाठी आपण मोजत असलेली एक छुपी किंमत आहे. ChatGPTचे 30 कोटी वीकली ॲक्टिव्ह युजर्स आहेत, तर रोज ChatGPT वरती 1 अब्ज मेसेजेस पाठवले जातात, असं ओपन AIचे संस्थापक सॅम ऑल्टमन यांनी डिसेंबरमध्ये म्हटलं होतं. विचार करा, किती पाणी रोज वापरलं जातंय आणि ही फक्त ChatGPTची आकडेवारी आहे. इतरही अनेक AI आणि अनेक AI चॅटबॉट्स आहेतच. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पाण्याशी काय संबंध आहे? AIच्या वापराचे निसर्गावरती इतर कोणते परिणाम होत आहेत? आणि सस्टेनेबल AI म्हणजे नेमकं काय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की AIला इतकं पाणी का लागतं किंवा नेमकं कसं लागतं? तर अनेकदा कम्प्युटर वापरताना तुम्हालाही जाणवलं असेल की तो प्रचंड तापलाय. याचप्रमाणे AIच्या सगळ्या प्रक्रिया करणारे डेटा सेंटर्समधले सुपर कम्प्युटर्स प्रचंड गरम होत असतात. ते थंड ठेवायला लागतात. यासाठी कूलिंग टॉवरमध्ये पाण्याचा वापर होतो आणि तोही फ्रेश वॉटर म्हणजे ताज्या पाण्याचा. म्हणजे नेमकं काय होतं? तर तुम्ही ChatGPT किंवा इतर कोणत्याही चॅटबॉटला एखादा प्रॉम्प्ट दिलात, म्हणजे प्रश्न विचारलात, की तो सर्व्हरमधनं जातो. तुम्हाला उत्तर देण्यासाठीचे योग्य शब्द, योग्य माहिती कोणती हे ठरवण्यासाठी हजारो कॅल्क्युलेशन्स होतात. ही कॅल्क्युलेशन्स झाल्यावर डेटा सेंटरमध्ये असणारे सर्व्हर तुम्हाला उत्तर पाठवतात. पण या सगळ्या प्रक्रियेदरम्यान उष्णता निर्माण होते. यासाठी बहुतेकदा पाण्यावर आधारित कूलिंग यंत्रणांचा वापर होतो. डेटा सेंटरमध्ये निर्माण झालेली उष्णता हे पाणी कूलिंग टॉवर्समध्ये नेतं आणि बहुतेकदा इमारतीच्या वरच्या भागाद्वारे या पाण्याची वाफ बाहेर पडते. म्हणजे घाम आल्याने आपलं शरीर जसं थंड राहतं तसंच काहीसं. ज्या ठिकाणी पाण्याऐवजी वीज वापरणं स्वस्त पडतं किंवा पाण्याचा तुटवडा आहे, तिथेच डेटा सेंटर्स थंड ठेवण्यासाठी विजेचा वापर केला जातो. AI टेक्नॉलॉजीसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात त्या AI चिप्स, ज्यामध्ये ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे GPUs असतात. पण अशी एक चिप तयार करण्यासाठी 8 ते 10 गॅलन म्हणजे तब्बल 37.8 लिटर पर्यंतचं पाणी वापरलं जातं असा अंदाज आहे. एका रिपोर्टनुसार जगभरातली सेमीकंडक्टर इंडस्ट्री किती पाणी वापरते माहितीये? अख्ख्या हाँगकाँग शहराला जितकं पाणी लागतं तितकं पाणी. यासोबतच अर्थातच AI साठी, क्लाउड कम्प्युटिंगसाठी प्रचंड प्रमाणात वीज वापरली जाते. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या एका अहवालानुसार 2026 पर्यंत जगभरातल्या डेटा सेंटर्सकडनं होणारा ऊर्जेचा वापर हा दुपटीपेक्षा अधिक वाढणार आहे. सोबतच ही AI मॉडेल्स ट्रेन करताना वायूंचं उत्सर्जन देखील होतं. म्हणजे काय? थोडक्यात प्रदूषण देखील होतं. एक मशीन लर्निंग मॉडेल ट्रेन करताना त्यातनं होणारं कार्बन उत्सर्जन हे अनेक गाड्या वापरल्याने होणाऱ्या कार्बन उत्सर्जना इतकं असल्याचं आढळून आलेलं आहे. म्हणजे AIची कार्बन फुटप्रिंट देखील मोठी आहे. त्यामुळेच येत्या काळामध्ये जसजसा AIचा वापर अधिक होत जाईल तसं त्यासाठी लागणाऱ्या गोड्या पाण्याची गरज देखील वाढत जाणार आहे. तुमच्या किती प्रॉम्प्ट्सना उत्तरं देताना किती पाणी वापरलं जातं याची आपण जी आकडेवारी पाहिली ही आधीच्या मॉडेल्सवरती आधारित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आत्ता AI साठी होणारा पाण्याचा वापर प्रचंड अधिक असण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मग सस्टेनेबल AI म्हणजे काय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स अशा प्रकाराने तयार करणं ज्यामुळे पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल. मग त्यासाठी काय करायला लागेल? तर ही AI मॉडेल्स अधिक एनर्जी एफिशियंट असायला लागतील. म्हणजे काय? तर ही मॉडेल्स ट्रेन करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाणार नाही याची काळजी घ्यायला लागेल. शिवाय या AI सिस्टीममधले घटक हे कमी वीज वापरतील यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. हार्डवेअर भागांमध्ये पर्यावरणपूरक मटेरियल्स वापरणं, ई-वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी देखील AI सस्टेनेबल म्हणजे पर्यावरणस्नेही, इको फ्रेंडली करण्यासाठी करायला लागतील. पाण्याचा वापर हा AI मधला महत्त्वाचा मुद्दा आहे. पण कोणत्या कंपनीकडनं किंवा कोणत्या डेटा सेंटरकडनं कुठल्या प्रक्रियेसाठी किती पाणी वापरलं जातं, किती ऊर्जा वापरली जाते याबद्दलची फारशी पारदर्शकता अजून बाळगण्यात आलेली नाहीये. ही माहिती बाहेर येणं, प्रक्रियांमध्ये पारदर्शकता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक टेक कंपन्यांनी यासाठीची पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत. काही कंपन्या आहेत ज्या पाणी रियूज करतात, रिसायकल करतात, त्यासाठीची धोरणं तयार करण्यात आलेली आहे. आपण जितकं पाणी वापरतोय त्यापेक्षा अधिक पाणी आपण देऊ शकतो का यासाठी Amazon सारख्या कंपनीने धोरणं देखील आखलेली आहेत.
तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पर्याय देखील काही कंपन्या तपासून पाहत आहेत. AI साठी जगभरातनं होणारा पाण्याचा वापर 2027 पर्यंत 4.2 ते 6.6 अब्ज क्युबिक मीटर्स पर्यंत जाईल असा अंदाज आहे. हे प्रमाण डेन्मार्क सारख्या देशाकडनं दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाच्या 4 ते 6 पट अधिक आहे. जगभरात असलेली पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहिली तर ही खूप काळजीची बाब आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार जगामध्ये 4 अब्ज लोकांना म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 2/3 लोकांना दरवर्षी किमान महिनाभर तरी तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यायला लागतं. 2 अब्ज लोक अशा देशात राहतात जिथे पाणी पुरवठा पुरेसा नाहीये आणि 2030 पर्यंत पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जवळपास 70 कोटी लोक निर्वासित होतील असा अंदाज आहे. एकीकडे अडचणींवरती तोडगा काढता यावा यासाठी AI सारखं आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे, पण दुसरीकडे याच तंत्रज्ञानामुळे सगळ्यात मूलभूत अडचण निर्माण होते. फ्रान्समध्ये झालेल्या AI परिषदेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह आणि पर्यावरणपूरक म्हणजे सस्टेनेबल असावा, सुरक्षित असावा असं ठरवण्यात आलं, पण यावरती US आणि UKने सह्या केलेल्या नाहीयेत. ही होती आजची सोपी गोष्ट. कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.